तर चला पुढील सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी मी विनंती करतो आमचे खूप चांगले मित्र, त्याचप्रमाणे इतक्या वर्षात कोकणात ज्यांनी वेळ घालवला, काहीसा ब्रेक घेतला आणि आता मात्र कमबॅक करता पाहायला मिळत आहेत. संतोष जाधव यायचा पण नाणेफेकीसाठी. तर या संतोष आपण यायचंय पुढील सामन्याचं समालोचन सांभाळण्यासाठी. हॅलो हॅलो, धन्यवाद विहांग. वैयक्तिक पहिलं बारक्या कांबळे यायचंय समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू गणेश कोहली यांचा पंकज घाटगे आला. ग्राउंड शॉट पद्धतीचा हा फटका होता. एक धाव मिळते, वैयक्तिक सांघिक खातं खोलते एका धावाने पंकज. एका धावेने धावसंख्येत भर. श्री गणेश होतं एका धावेने, तो म्हणजे मोरया 11 संघाचा. तर आता मात्र स्टाईलला खेळ अक्षय गोवारी. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती अक्षयने, तोच हा फलंदाज. थोडासा चेंडू खाली राहिला त्या कारणाने बीट होतं या ठिकाणी अक्षय. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर सॅम्युएलच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली होती पंकजने, त्यानंतर चेंडू येतोय तो निर्धाव चेंडू येतोय. संत गतीने सुरुवात झाली मोरया 11 संघाची. पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे हाणामारी करतात ते दोन्ही फलंदाज. एका बाजूला अक्षय गोवारी तर दुसऱ्या बाजूला पंकज घाटगे. गणेश कोहली जोरदार प्रहार केला. उंची जास्त, लांबी कमी आहे. पाहावं लागेल 3 खेळाडू झेल खाली, परंतु त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही. त्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती मात्र 3. एक झेल घेण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक धावून आले होते, परंतु थोडासा चेंडू दूर राहिला त्या कारणाने झेल होऊ शकला नाही. एक जीवदान म्हणावं लागेल अक्षय गोवारी यांना. पाहावं लागेल पुन्हा एकदा गणेश, एक वेगवान असा गोलंदाज. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू बाहेर राहिला, ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. चेंडू मात्र येतो निर्धाव. आणि स्वदेशी स्कोअरबुकमध्ये दुरुस्ती करण्यात येते. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 4. बिनगडीबाद 4. जोरदार प्रहार केला पॉईंटच्या दिशेने. एक धाव तो मिळणार आहे. पाहावं लागेल तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आणि खराब थ्रो फेक त्याचा फायदा घेतात दोन्ही फलंदाज. पाहावं लागेल 2 धावा धावून पूर्ण करत तिसऱ्याची मागणी करतोय पंकज. सागर परब थ्रो फेक करतोय, तोपर्यंत 3 धावा. पुन्हा एकदा खराब थ्रो फेक. सॅम्युएल त्या ठिकाणी गॅदर करू शकला नाही चेंडू, परंतु 3 धावावर समाधान मानतोय पंकज. धावसंख्या होती 7. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सलम जोडी खेळताना धावसंख्या होती ती मोरया 11 संघाची बिनगडीबाद 7. उर्वरित 18 चेंडू बाकी असतील. पाहावं लागेल 18 चेंडूमध्ये किती योगदान देतात ते दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, म्हणजेच मोरया 11 संघासाठी. तर यानंतर होणारा सामना असेल लीगल विरुद्ध रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11. दोन्ही संघाचे कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. लीगल ईगल आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या. अंबादास शिंदे आणि सोनू पाटील, तुम्हाला विनंती असेल दोन्ही संघनायक आणि पॅव्हलियन संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. तो वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने म्हणजे शिवशंभू संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज स्वतः कर्णधार प्रणय शेळके. त्यासमोर मात्र असेल तेवढाच धडाकेबाज फलंदाज अक्षय गोवारी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू होता प्रणय यांचा, पूर्णपणे बीट होतो या ठिकाणी. चेंडू मात्र जातो विकेट किपर सॅम्युएलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू होता. पहिला चेंडू चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती प्रणय यांची. धावसंख्या मात्र 7 वरती कायम. आता मात्र आकुटबे चेंडूचा बेस घेतला. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा झेल पाहायला मिळतोय. सुशांत पवार यांच्या हातामध्ये स्थिरावतोय चेंडू आणि एक मोठा गडी बाद होतो तो मात्र मोरया 11 संघाचा.
चांगला फटका होता, तेवढा चांगला झेल पाहायला मिळाला सुशांत पवार यांच्या मार्फत. आणि मोरया 11 या संघाला मिळतोय पहिला धक्का अवघ्या 7 या धावसंख्येवरती. कुठेतरी धावाला चांगला आकार देत होता अक्षय गोवारी आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये एक सुंदर झेल मात्र घेतली. एक हाती झेल मावायला लागेल ती मात्र सुशांत पवार यांची. चांगला झेल पाहायला मिळाला या आधीच्या चेंडूवरती आणि एक गडी बाद झाला. एक यशस्वी असा गोलंदाज ठरतो या ठिकाणी प्रणय शेळके. आपल्या संघासाठी शिवशंभू 11 कामोठे संघासाठी एक यश प्राप्त करून दिले. ना आता मात्र आणखी एक मोठा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय अक्षय गोवर यांची जागा घेण्यासाठी, तो म्हणजे अर्जुन बेदी. तर अर्जुन बेदी याचा विचार केला तर या मैदानामध्ये त्याने तुफानी वादळाची बऱ्याच सामन्यामध्ये खेळी केली आहे आणि तीच खेळी त्याला आता या आपल्या संघासाठी करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये पण चांगली फटकेबाजी करत होता, परंतु थोड्याशा धावा कमी राहिल्या, चेंडू कमी पडले, त्या कारणाने पराभव स्वीकारावा लागला होता मोरया 11 संघाला. आता मात्र आल्या आल्या जोरदार प्रहार केला पाहावं लागेल. पुन्हा एकदा तो क्षण पाहायला मिळतोय. 3 क्षेत्राचे झेल खाले आणि झेल सुटतोय. एका मोठ्या खेळाडूला मिळालेलं हे मोठं जीवदान म्हणावं लागेल आणि या जीवदानाचा फायदा किती उचलतो पाहावा लागेल तो मात्र अर्जुन बेदी. नक्कीच ह्या जीवदानाचा मोबदला मात्र भरावा लागेल शिवशंभू 11 संघाला, कारण अर्जुन बेदी सारख्या मोठ्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सुटतोय आणि अर्जुन बेदीला जीवदान मिळते. नक्कीच या जीवदानाचा अर्जुन बेदीला मात्र या ठिकाणी फायदा उठवावा लागेल. धावसंख्या मात्र झाली ती आतापर्यंत 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक चालू असताना आता मात्र पंकज गाडगे आलाय स्ट्राईक वरती खेळण्यासाठी. कालच्या दिवसापासून पंकज गाडगे याची मात्र बॅट शांत आहे, परंतु आज मात्र त्याला करून दाखवावं लागेल, काहीतरी कारनामा करावा लागेल. आकुटाबाई चेंडूला भिरकावून दिलंय, लॉंग ऑफच्या दिशेने पाहावं लागेल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव मिळते. एक धावसंख्येत भर पाडतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 9. अर्जुन बेदी पाहावं लागेल, या आधी चेंडू होती त्याला जीवदान मिळालं. पुढील चेंडू प्रणयचा अर्जुनसाठी. मोठा फटका, ताकदीचा पुरेपूर वापर करून चेंडू मात्र भिरकावून दिला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अर्जुन बेदी यांच्या बॅटमध्ये येणारा हा KPL चषक षटकार. 6 धावसंख्या होती ती 15. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार मिळतोय, एक चांगलं वळण मिळतंय, ते म्हणजे मोरया 11 संघाला. आतापर्यंत धावसंख्या झाली 15. एक मात्र गडी बाद झाला अक्षय गोवर यांच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र आलेला अर्जुन बेदी, एक जीवदान त्याला मिळालं होतं आणि त्याचा मात्र फायदा या ठिकाणी उठवतोय. एक षटकार नक्कीच आला त्याच्या बॅटमधून आणि अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठीच, म्हणजेच मोरया 11 संघासाठी. तर पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार करतो, कशा प्रकारे आक्रमण करतो तो मात्र अर्जुन बेदी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये प्रणय त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, परंतु कुठेतरी स्टंपचा अडथळा आला त्याच्या जवळ, त्या कारणाने झेल सुटला गेला. पुन्हा एकदा जीवदान अर्जुन बेदीला. आतापर्यंत 2 जीवदान मिळाले, म्हणजे नक्कीच पाहावं लागेल अर्जुन बेदी याच्या जवळ. आजचा दिवस हा नक्कीच अर्जुन बेदीसाठी खास असणार आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक एक जाहीर झाले. जर पंकज गाडगे यांनी सलगचे 3 षटकार मारले तर त्यांचे परम मित्र विशालजी राठोड यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. तर या ठिकाणी मी एक विनंती करेन, ग्राउंडवरच्या जे मेन गेट आहे ग्राउंडवरती, त्या गेटच्या बाजूबाजूला कुणीही गाडी पार्क करू नका, कारण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची एंट्री होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन आयोजकांकडून, ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्याने आपल्या गाड्या बाजूला लावून घ्यायच्या आहेत. गेटवरती कोणीही गाडी लावू नका.
सॅम्युलनचा पहिला चेंडूने पहिल्या चेंडूवरती स्वागत करून देतोय या ठिकाणी पंकज घाडगे. आल्या आल्या चेंडूला भिरकावून देतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावेने धाव संख्या होती ती 21. पुन्हा एकदा सॅम्युअल चेंडू पहिला चेंडू होता, आकुटप्प्यात चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार केला होता पंकजाने. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतो सॅम्युअल. तर आपण पाहतो बरेच वर्षे एकत्र खेळलेले खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतात. एका बाजूला सॅम्युअल तर दुसऱ्या बाजूला पंकज. एकमेकांची खुबी दोघांना चांगलीच माहिती आहे. पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू त्याचा वेध घेतला आणि मला वाटते चिन्मय साळुंके आता झेलखाली आणि मोठा गडी मात्र बाद होतोय मोरे 11 संघाचा. ज्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी होती, एक हुकमी एक्का समजला जातो मोरे 11 संघाचा आणि तोच हुकमी एक्का या ठिकाणी बाद होतोय. तंबूचा रस्ता पकडतोय पंकज घाडगे. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का अवघ्या 21 धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना तर नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये नंदू गुरव. आणखी एक मोठा फलंदाज, ज्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली. आपण नेहमीच पाहतो ज्यावेळी इंटर कॉलनीची मॅच असते, रायझिंग स्टार हा संघ या मैदानामध्ये उतरतो स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करतो त्या संघाकडून, तो म्हणजे नंदू गुरव. आणि त्याचीच वरच्या क्रमांकावरती वर्णी लागते. कालच्या दिवसामध्ये पण त्याला फलंदाजी मिळाली होती, परंतु तेवढी काही चांगली कामगिरी पाहायला मिळाली नव्हती त्याच्याकडून. परंतु आज संधी आहे, या मॅचमध्ये त्याला हिरो बनण्याची एक संधी मिळालेली पाहावं लागेल. नंदू गुरव याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये त्याला ओळखला जातो, तोच हा नंदू. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर प्रयांच्या हातामध्ये. आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता, जसा डगआउट मधून आला तसा मनामध्ये विचार करून आला मोठे फटकेबाजी करण्याचा. आता मध्ये चांगला लॉप केलाय कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक चेंडू मात्र जातोय 1 बाउंड 4 धावांसाठी. हा येणारा नंदू गुरवच्या बॅट मधून KPL चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 25. मोरे 11 संघाचं पावशतक फलकावर लागताना दिसतं या ठिकाणी. 2 गडी बाद झाले, एक मात्र अक्षय गवारी, दुसरा पंकज घाडगे. त्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी घेऊन खेळतात ते दोन्ही फलंदाज. एका बाजूला अर्जुन बेदी तर दुसऱ्या बाजूला नंदू गुरव. आणि अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल नंदू याला, त्यासाठीच की काय त्याला वरच्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय. तर पाहावं लागेल सॅम्युअलला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. या आधीच्या चेंडूवरती षटकार आलेला होता, आता चौकाराला एक विकेट देखील प्राप्त केला त्यांनी. आता मात्र वेगावर सवार झाला, थोडंसं वेगावर नियंत्रण ठेवलंय. फाईन लेगच्या दिशेने हलक्या पद्धतीने खेळून काढलेला फटका त्या ठिकाणी 2 धाव धावून पूर्ण करतोय नंदू. धावसंख्या होती ती 27 आणि मला वाटतं या ठिकाणी षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 धावसंख्या इथे म्हणतोय म्हणजे मोरे 11 संघाची. आता मात्र येणारे 6 चेंडू बाकी असतील. तर लिगल आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या. रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर नक्कीच आमचे मान्यवर या ठिकाणी ज्यांचं क्रिकेट वर्तुळात प्रेम असतं ते आमचे सर्वांचे लाडके पंडित अण्णा गवार यांचं या ठिकाणी आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर चला लिगल आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या यांच्यामध्ये नाणेफेक केलं जाईल. लिगल संघनायक सागर परब. तर नक्कीच शेवटचे षटक घेऊन सागर परब, आणखी एक नावाजलेला असा गोलंदाज सागर परब. आपण त्याला पाहतो नेहमीच ज्या वेळी कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये टुर्नामेंट होतात त्यावेळी याचाही पहिल्यांदा वर्णी लागते त्या संघामध्ये. कोकणामध्ये आपल्या नावारूपाला आलेला हा खेळाडू सागर परब आता मध्ये कामोठ्या नगरीमध्ये
पहिला चेंडू हाताळताना फुलटार प्रकार चेंडूने ही दिलेली होती अर्जुन बेदी याला मेजवानी आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवतो अर्जुन बेदी या ठिकाणी. चेंडू मात्र पाठवून त्याच्या स्टेट डाय पद्धतीने 6 धावांसाठी 6 धावेने धाव संख्या होती ती 33. 2 गडी बाद 33 धाव संख्या. पूर्णपणे तोंडात दिलेला हा घास होता, फक्त गिळायचा बाकी होता अर्जुन बेदीला आणि ते पूर्णपणे काम या ठिकाणी केलं अर्जुन बेदीने. इथून पुढे येणारे 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडूवरती नक्कीच अशाच प्रकारची हाणामारी करेल तो मात्र अर्जुन बेदी. कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये पण देखील पाहिलं आपण 3 षटकार मोठमोठे फटकेबाजी त्याच्या बॅट म्हणून पाहायला मिळाली होती. तोच हा अर्जुन बेदी आणि आजच्या दिवसामध्ये पण चांगली कामगिरी करतोय. चला लिगल संघाचा संघनायक शेवटचा पुकार असेल तुमच्यासाठी, नाही तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. आता मात्र थोडासा खाली राहणारा चेंडू होता, थोडंसं कमबॅक करतो या ठिकाणी सागर परब. पहिला चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू फेकतोय. 2 चेंडू फेकले गेले आतापर्यंत सागर परब यांच्या मार्फत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा करतोय तो मात्र सागर परब. आता मात्र हलक्या पद्धतीने कट लागले, फायर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तुम्ही दुसऱ्या धावची मागणी करतोय, पाहावं लागेल रन आउट होतो की काय. डायरेक्ट हिट केला सॅम्युलने, पंचांकडे दाद मागताय, पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी होते नक्कीच. या ठिकाणी तिसरे पंच उपस्थित आहेत विजय पिलाई. बालाजी या ठिकाणी निर्णय देतील. डाव्या हिशीचा बाहेर जाणारा हा चेंडू होता, सागर परबचा हलक्या पद्धतीने खेळून काढला होता. ओमकार यांनी चांगला थ्रो फेक देखील केला होता. सॅम्युलने चांगला गॅदर केला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला आणि या ठिकाणी निर्णय येतोय नॉट आउट. अर्जुन बेदी क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं या ठिकाणी, चांगलं रिले पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा सागर परबचा पुढचा चेंडू, फुलटार प्रकार चेंडू, पुन्हा एकदा मेजवानी देतो अर्जुन बेदी याला. आणि अशा प्रकारची संधी कधीच अर्जुन बेदी या ग्राउंडवरती सोडत नाही. हा येणारा आणखी एक केपेल षटकार. तर या ठिकाणी आगमन होतोय महाराष्ट्र दुनियादारी ग्रुपचे सर्व अध्यक्ष सिक्का भाऊ यांचं. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. सिक्का सर यायचंय समालोचक कक्षामध्ये. आतापर्यंत 2 षटकार आले सागर परब याच्या षटकामधून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, आता मात्र थोडीशी ताकद कमी पडते अर्जुन बेदीची, परंतु क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा धावून पुन्हा करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या जलद गतीने वाढते, धावसंख्या होती ती 43. उर्वरित मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. सागर परब या ठिकाणी विकेट घेईल का. चला लिगल रॉबिन स्मृती मास्टर सूर्या अंबादास शिंदे, वारंवार तुम्हाला आम्ही पुकार करतो, या ठिकाणी नाणेफेक करून घ्या. जास्तीत जास्त वेळ घालू नका, आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्हाला वारंवार आम्ही पुकार करू, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचा पुकार आहे तुम्हाला अंबादास शिंदे, नाही तर पेनल्टी. आता मात्र हा खाली राहणारा चेंडू होता, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, सॅम्युल यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. आणि धावसंख्या मात्र 43 होती कायम. 44 धावांचा आव्हान असेल ते मात्र शिवशंभू इलेव्हन संघाला. तर या पुढील संघाचं नाणेफेक केलं जे प्लेयर या ठिकाणी आहेत, आम्ही पाहुण्यांना सांगू इच्छितो की जवळजवळ 6 ते 7 वर्ष कामोठे कॉलनी, कामोठे गाव, जुई गाव, नवपाडा गाव एकत्रित या मैदानावरती खेळतात आणि एक असोसिएशन बनून या संपूर्ण टेनिस क्रिकेटला चालवतात. आणि त्या सर्वांना आयोजन कुणाचंही असू दे, सर्व एकमेकांना साथ देतात. ही कामोठे टेनिस क्रिकेटची एक खासियत आहे आणि जी आज या 2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळते. काल स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या गेल्या. कालचा दिवस खरं तर पाहुण्यांसाठी खूप व्यस्त होता, कारण प्रत्येक सोसायट्यामध्ये झेंडावंदनासाठी, ध्वजारोहणासाठी त्यांना जावं लागलं. त्यानंतर संध्याकाळच्या कार्यक्रमात त्यांना जावं लागतं आणि उर्वरित मिटिंगसाठी त्यांची वेळ. परंतु आजची त्यांची वेळ ही आपल्यासाठी मिळालेली आहे आणि त्यांनी ही वेळ आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करू. आणि थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आपण मानसन्मान करूया. तोपर्यंत चलूया मैदानावरती ऑन स्ट्राईकवरती चेंडूची पाहणी करत असताना प्रणय शेळके आणि
सॅम्युअल चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय. तोच गोलंदाजी मार्कवर पहिला षटक, 4 षटकातील पहिला षटक घेऊन आलाय, तो म्हणजेच अर्जुन बेदी. पहिला चेंडू पाहुण्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी फेकला जाईल. पाहूया गणपती बाप्पा मोरया, विकास शेठ गरत, नगरसेवक या ठिकाणी या मॅचला पाहत आहेत आणि शुभेच्छा देतात दोन्ही टीम्सला आणि कामोठे प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंना. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया, 44 धावांचं टार्गेट. अर्जुन बेदी या वेळेला पहिला चेंडू अवांतर फेकतोय. अवांतर चेंडू अवांतर चेंडूनं मात्र 1 धाव मिळाली. अर्जुन बेदीनं कॅच सोडल्यानंतर जो पहिल्या इनिंगमध्ये धुमाकूळ केला, पहिला चेंडू फेकतोय. लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडूची गती आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं. अर्जुन बेदी नेहमीच चांगला गोलंदाज म्हणून मानला जातो. आज पहिला अवांतर चेंडू फेकल्यानंतर त्याची कलात्मक सुंदरता आपण पाहिली. डॉट बॉल, कारण सॅम्युअल चौगुले तितकाच वजनदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन नेक्स्ट बॉल. यावेळेला खाली होता चेंडू, समजला नाहीये, परंतु पंच आपण पाहतोय अतिशय तटस्थ राहून या ठिकाणी भूमिका बजावत असताना हा सांगतायत की डॉट बॉल. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण अक्षय गोवारी यांना पाहतो. जसा चेंडू बॅटमधून निघून गेला तसाच अक्षय गोवारीनं तो टिपलाय. पुन्हा एकदा अर्जुन बेदी, अक्षय गोवारी. खरं तर काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहिलं, फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही, परंतु इथे यावेळेला मात्र आता इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखी एक डॉट बॉल. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 1 धाव धावपलकावरती लिहिली गेली आहे. 44 धावांचं टार्गेट इथे आपण पाहतोय आणि 44 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकातील 3 चेंडू अतिशय कंजूस फेकलेत अर्जुन बेदीनं. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इथे मात्र फसलाय. मिसटायमिंग स्ट्रोक, फुल टॉस चेंडू आणि अर्जुन बेदीनं कमाल केली आहे. सॅम्युअल चौगुले सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज चिन्मय साळुंखे वनडाऊनची जागा घेईल 3ऱ्या क्रमांकावरती. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आणि त्या ट्रॉफ्यांकडे पाहून विजेता बनण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार याची उत्सुकता मात्र लागली आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं आयडियल क्रिकेट अकॅडमी, प्रदीप साळवी सरांची टीम, अर्थातच परेश म्हात्रे आणि अभिनव सैद यांची टीम 3 मॅच जिंकली आहे. आज मात्र ऋषी धनावडे या ठिकाणी 3 मॅच जिंकलाय आणि आता उर्वरित मॅचेसमधून 2-2 टीम जिंकल्यानंतर कुठली टीम 3 जिंकणार आणि सहजगत्या क्वालिफाईड होणार हे पाहणार आहोत. चिन्मय साळुंकेसाठी दुनियादारी ग्रुप 3 षटकार लगातार 501 रुपये बक्षीस दिलं जाईल. अर्जुन बेदी यांचा 5वा चेंडू हलक्या हातानं पुश केला, इथे मात्र हिट झालाय आणि चिन्मय परततोय मैदानातून पुन्हा एकदा तंबूत. जसा आला तसा गेला. अर्जुन बेदीनं 44 धावांचं टार्गेट असताना पहिला षटक हातामध्ये घेतला. पंकज गाडगेची प्लॅनिंग आणि सहसा मॅच सोडत नाही पंकज गाडगे, त्याला माहिती आहे शेवटचा चेंडू आपल्या हातात आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं आणि ते लढण्यासाठी फक्त बोलून उपयोग नाही तर त्यासाठी तसं प्लॅनिंग करायचं. आपण पाहू शकाल मकरंद भगत आहे, पंकज गाडगे, अर्जुन बेदी, सुलक्षण भोईर, अक्षय गोवारी, बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहतोय. सागर म्हात्रे आहे. काही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत नाही आहेत, परंतु सगळ्यांचं योगदान आपल्या टीमसाठी 100% जेव्हा असतं तेव्हा बरंच काही घडतं. शेवटचा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप आहे आणि चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न मकरंद भगत याचा. 1 धाव. एका धावेने
एका षटकाची समाप्ती झाली. पहिला षटक संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. 2 धावा. चला पाहुण्यांच्या स्वागताकडे. बारक्या कांबळे मी विनंती करतोय की आज खरं तर वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती आपल्या इथे पाहायला मिळते, आपले सर्वांचे लाडके हाय आणि हँडसम ज्यांना आपण नक्कीच म्हणूया, कारण त्यांच्या तारुण्यात त्यांनी बरंच क्रिकेट खेळलं, पण तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांची जी स्टाईल आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची देखील स्टाईल आहे आणि आज प्रत्येक मॅचमध्ये ते आपल्या समवेत पाठीशी उभे आहेत. तर आपण पाहतोय झी क्रिकच्या माध्यमातून थेट विकास शेठ घरत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे स्वागत होताना. तर विकास शेठ घरत यांचे 2 शब्द आपण नक्कीच ऐकूया. नमस्कार. आज कांबोटा प्रीमियर लीग 2026 रबर बॉलाचे सामने. आज क्रिकेट हा उच्चांक गाठत आहे. त्याच पद्धतीत पूर्वी हे सामने टेनिस क्रिकेट असतील, लेदरचे असतील, हे आपल्याला फक्त उन्हाळ्यात खेळायला भेटायचे, पण आजची परिस्थिती बदललेली आहे. ज्या तंत्रज्ञानाच्या आधारे, ज्या मैदानाच्या आधारावर आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीत पावसाळ्यातही क्रिकेट खेळू शकतो आणि त्याचं मनोरंजन घेऊ शकतो. आज दिबा पाटील मैदानावर आपण हे क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत. प्रथम तर मी ते आयोजकांचे खास करून आभार मानेल. बारक्या कांबळे असतील, आमचे कृष्णाजी असतील, की त्यांची पूर्ण ऑल टीम, आणि या सर्वांना एक क्रिकेटच्या रश्शीमध्ये बांधून ठेवण्याचं काम जे आपले सर्वांचे मित्र सागरजी पाटील यांनी केलं, त्याच्याबद्दल खरंच त्यांचाही आभार मानलं पाहिजे. कारण क्रिकेटला हा क्रिकेटच्या दिशेने घेऊन जात असताना समाजाशी एकरूप राहून समाजातले घटक एकत्र केले पाहिजेत आणि ते क्रिकेटच्या माध्यमातून सागर पाटीलजी करत असतात. कारण शहर गाव अशा संभ्रम निर्माण करणारे काही लोक असतात, पण ते संभ्रम नसताना आज कांबोटा शहर हा विकसित होत आहे, औद्योगिक दृष्टिकोनानुसार होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून विकसित होत आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांचाच याच्यात हातभार आहे. आणि नक्कीच या युवकांच्या क्रिकेटच्या माध्यमातून असो की कांबोट्याच्या अनेक विषय असतील, मग तो दिबा पाटील मैदानाचा विषय असो की येणारा इथं मेट्रोचा विषय असो, त्यांना प्रत्यक्ष तोंड देण्यासाठी तुमच्याबरोबर आम्ही सहकारी म्हणून असणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विकासजी. आपण खरं तर 2 शब्दात आमच्या पाठीशी नेहमीच राहण्याचं शब्द देता आणि ते पूर्ण देखील करता. आपण आलात त्याबद्दल आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. असंच प्रेम समस्त कामोठेवासियांवरती आपलं राहू द्या आणि आमचंही प्रेम आपल्यावरती नेहमीच असणार आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती आणि खरं तर आपल्या विकास कामांना पहिल्यापेक्षा अधिक गती मिळो हीच आपण इच्छा करूया, प्रार्थना करूया गणरायाला आणि पुन्हा चलूया मॅचमध्ये, जिथे आपण एकूण धावसंख्या पाहतोय. तर चलूया आपण मॅचकडे. इथे प्रणय होता, अवांतर चेंडू. ॲडव्होकेट सचिनजी थोरात साहेब यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. एजाज भाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. बसा आपण. लीगलचे खरं तर खंबे, पाठीराखे आणि ओनर आहेत. कालही रवीजी कदम आले होते, ॲडव्होकेट रवी कदम. आज सचिनजी थोरात ॲडव्होकेट, म्हणजे कायद्याचे अभ्यासक म्हणून त्यांना आपण नक्कीच संबोधतो, कारण अन्यायातून न्यायाची वाचा फोडण्याचं काम हे ॲडव्होकेट करत असतात. आणि इथे आज क्रिकेटचे निस्सीम भक्त देखील आपण त्यांना म्हणूया. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी इशारा केला. इट इज अ वाईड बॉल कॉल. येस,
येस कॅन्सल आहे का रिव्ह्यू? ओके कॅन्सल आहे. चला येस ओके येस सर. पुढचा चेंडू वन्स अगेन पुन्हा एकदा प्रणयसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कडेला बॉल लागलाय. एक धाव कंप्लीट. गणेश कोळी कमबॅक करतोय. इथे मात्र थ्रो. ओ 13 बॉल आणि 34 धावांची गरज. एखाद मोठा फटका, एखाद मोठा फटका सामन्याचा कायापालट करू शकतो. प्रणयमध्ये ती क्षमता आहे. प्रणयला याच KPL मध्ये आपण एक उगवता सितारा आणि चांगला खेळाडू म्हणून सन्मानित केलं. त्या प्रणयला तो खरं तर काळ ती वेळ आठवावी लागेल, कारण नवी वेळ नवा खेळ, त्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. कारण आपण नेहमीच म्हणतो नवी वेळ नवा खेळ तरच जमेल जीवनाचा तालमेल. आणि त्याच वाटेवरती इथे प्रणय शेळके आपण पाहतोय. गणेश कोळी चेंडूची पाहणी करत असताना गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय सुमित गोले. पाहूया इथे संतोष जाधव दुहेरी भूमिकेत, त्यांची अर्धी इनिंग आमच्याकडे. वन्स अगेन प्रणय शेळके. सुमितचा पुढचा चेंडू. हो दोघांच्याही अगदी पाया खालून चेंडू जातोय आणि इथे येस 22ची रन मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी. चला बारक्या कांबळे पंडितजी गोवारी यांचा पण मान सन्मान करूया, कारण पंडितजी गोवारी हे सातत्याने क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत आणि कॉमोडो टेनिस क्रिकेट सोबत ते जोडलेले आहेत. कॉमोडो टेनिस क्रिकेटमध्ये लिजेंड खेळाडू मग पंडितजी गोवारी असतील, त्यानंतर रविदादा कडू असेल, संजय म्हात्रे असेल, सुलक्षण भोईर असेल. तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 33. 11 धावा झाल्यात. 12-33. पंडितजी गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान आपण करूया. त्यानंतर पंडितजी गोवारी यांचा मान सन्मान गुणवंत चेरोबा बिल्डर्स स्वतः काढतील त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये, कारण मध्ये मगाशी रवी भाऊंचा फोटो भाड्याच्या मोबाईलमध्ये काढला होता. पंडितजी गोवारी यांचं मान सन्मान करूया आपण. त्यानंतर सचिनजी थोरात, ॲडव्होकेट सचिन थोरात बारक्या कांबळे यांना विनंती आहे. लीगलचे पॅकर सचिनजी थोरात यांचं मान सन्मान आपण करूया. ही स्पर्धा आहे अभिमानाची, स्वाभिमानाची, तुमच्या आमच्या खरं तर मैत्रीची. 12 बॉल आणि 33 धावांची गरज. वन्स अगेन यावेळेला बोक्षी फाटली, परंतु अवांतर चेंडू मागे सागरने वाना लावला तिकडे. येस सागर बाबा ये मैदानावर यावर्षी फॉर्मलाय बाबा, डेंजर आहे तो. तेव्हा फोन लावला बघ कोणला तरी. पंच काय दिला, वाईट आहे का? येस वाईट आहे. 1. प्रणय पंडित गोवारी यांचं या ठिकाणी आगमन. पंकज गाडगे वन्स अगेन प्रणय शेळकेसाठी हा चेंडू फेकून काढेल. यावेळेला चांगला चेंडू. खेळाडू आहे सुमित. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. तर नवीन फलंदाज मैदानावरती येईल रोहित डिचोलकर.
सुधीर भाऊ जाधव आता थोडे प्लॅनिंग करत असतील की आमचे फलंदाज काय करतात. दुनियादारी ग्रुप यांच्याकडून पंकजसाठी 500 खोदून काढलाय चेंडू. सरळ रेषेमध्ये मकरंद बघत आहेत. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. ए आणि तू तू करून धावसंख्या घेतल्या. गणेश यादव आज रविवार आहे, हे 40 रुपये घे आणि दाढी करून ये. पुढचा चेंडू यावेळेला सागरच्या डायरेक्ट जवळ चेंडू जातोय. काय लव चिंबक आणलाय काय. जब से शादी हुई है चेहरा खिलाता हुआ दिख रहा है. जर रोहितने लगातार 3 षटकार मारले तर काय नाही 18 धाव होतील. चांगला चेंडू आहे पंकज गाडगे. शेवटचा चेंडू पंकज गाडगे अर्ध्या विजयाच्या उंबरठ्यावर. अर्जुन बेदीची कॅच सोडली. फुलटॉस सुलक्षण भोईर 2 बड़े हाथ. ओ माय गॉड, गमेल जैसे हाथ लेकर कैच छूटेगी नहीं. बाप कैच है. सागर पाटील IDFC फर्स्ट बँकेला घेऊनच ते कामोटा कॉलनीमध्ये आलेत. पण अभिमान आहे आपल्याला कामोटा टेनिस क्रिकेटमध्ये. 6 बॉल 27 धावा, 17 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. अर्जुन मागे बघ जरा. नवीन फलंदाज सुशांत पवार. अरे बाप रे, एक अच्छे खिलाड़ी को पीछे रखा गया. रोहित डिचलकर अभी भी बाकी है. प्रतोद दादा गोवारी या आपलं स्वागत आहे. महत्वाची सूचना आहे, रोहित गुटुगडे हा खेळला नाही तर त्याच्यावरती आता थोड्याच वेळात आपण देऊया डिसिजन. तोपर्यंत आपण ओव्हर पाहूया. सुलक्षण भोईर पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न. अक्षय गोवारी चेंडूकडे पाहत बसला आहे आणि 1 धाव. 5 बॉल 26 धावा. सुशांत पवार मध्ये ती क्षमता आहे. पाच बॉल 26 धावांची गरज. सुलक्षण भोईर यावेळेला मोरिया 11 कामोठेमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. यावेळेला चांगला फटका होता. सागर पाटीलकडे चेंडू गेलाय. 1 धाव. रोहित डिचोलकर यावेळेला स्ट्राईकवरती येईल. सुलक्षण भोईर थोडासा सुस्त असेल कारण मॅच अगदी लूज केली त्याने. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. ओ नको नको. स्टायलिश खेळाडू आहेत रोहित. थोडी स्माइल पण दिसेल त्यांची आपल्याला. चांगले फिल्डर देखील आहेत. क्लीन बोल्ट. चला ओमकार गौरी. ओमकार गौरी आला. चम्मा आला. तो आला. मी आलं, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं. अशी बॅटिंग कर का सगळ्यांचा दिल खुश झाला पाहिजे.
रविराज भगत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. सागर पाटील यांच्या तळ्याच्या फार्म हाऊसला जशी बॅटिंग केली तशी तुम्ही बॅटिंग करा. गुणवंत गोवर यांच्याकडून 500 आणि 1500 रुपये एका षटकाराला. अक्षय सपोर्ट कर जरा. रिवर्स मारला का 750. ओमकार बघूया आता. ए ए ए ए ए नाही नो काय नो बोलाय बाय ना खाला. संपलं तुम्ही आता. संपला तुमचा वाटोला आता तुमचा. ए अक्षय लांब राहता तू. खपला आता. आता फ्री हिट आहे बाबा. खपला आता. सुलक्षणला आता उरवईल. घे 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 ए घे. ए थांबा कॅच नका घेऊ. नाही घेतली. संपलं बॉल. छे अजून 1-2 पाहिजे होतं. चला थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच. लिगल कापरासारखी इरली तुमची टीम. सचिनजी थोरात यांचा आपण मान सन्मान करूया. ॲडव्होकेट सचिनजी थोरात